बातमी मुंबईतनच आहे। एल्फिस्टन पुलाच्या परिसरातील 19 इमारतींमधील सर्व रहिवाशांना त्याच ठिकाणी घरं मिळणार आहेत। 19 इमारतींचा पुनर्विकास MMRDA करणार आहे। हा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय। सह्याद्री अतिथीगृहावरती झालेल्या बैठकीला राज्याच्या मुख्य सचिव आणि त्यांच्यासह MMRDA, मुंबई महानगरपालिका तसंच MSRDCचे संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते। एल्फिस्टन पुलाच्या कामात एकूण 19 इमारती या बाधित होणार होत्या, मात्र सरकारनं नवीन नियोजन केल्यानं केवळ 2 इमारती बाधित होत आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कशा पद्धतीने एल्फिस्टन परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळतोय। सर्व 19 इमारतींचा पुनर्विकास हा MMRDA करणार आहे। तर बाधित रहिवाशांना कुर्ल्याऐवजी त्याच ठिकाणी पुनर्विकसित अशी घरं दिली जाणार आहेत। 2 इमारतीमधील रहिवाशांना कुर्ला इथं तात्पुरती घरं देण्यात येतील। अशा स्वरूपाचा निर्णय हा या बैठकीत झालेला आहे। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही अशा स्वरूपाचा इशारा स्थानिकांनी दिला होता आणि त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय झाला।